नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर जाधव, I&B सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर, इंडस सीड्स। आज सिन्नर तालुक्यामध्ये डुबेरे गावात आलेलो आहे। तिथं आपला इंडस 11 म्हणजे जी आपली व्हरायटी आहे, इंडस 11 बेळगाव पोपटी, त्या प्लॉटवर आलेले आहे। तर आपण आज माणिक वारुंसे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे। तर आपण त्यांच्याशी एकदा बोलून संवाद साधू, व्हरायटी बद्दल, त्यांचं नाव वगैरे ते सर्व सांगतील। नमस्कार, तुमचं नाव? माणिक निवृत्ती वारुंसे। कधी लावली तुम्ही? 6 जूनला लावली। 6 जून 2025। 6 जून पासून तुम्हाला किती तोडे झाले? 6 जून पासून म्हणजे दीड महिना चालू झाली। दीड महिन्याच्या नंतर आम्ही 3-4 तोडे केल्या। 60 रुपये 70 रुपये किलो पर्यंत बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेमध्ये तुम्हाला याच्यामध्ये फरक काय दिसतो रेटमध्ये, किंवा मग जो आपण होतो व्हायरस, किंवा मग झाडाचे उत्पन्न वगैरे कसं आहे तुम्ही एकदा सांगा। बाकीच्या व्हरायटींपेक्षा ही व्हरायटी पावसात दम धरणारी, टिकाऊ स्वरूप येते। ओके। आणि फळ एकदम कांडोकांडी येते। जसं हे नाही का पातळ फळ येते असं काही। फुलगळ जरी झाली पावसाळ्यात तरी भरपूर येते। मार्केटिंगला सेटिंग चांगली आहे, मार्केटिंगला चांगली आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगली आहे, चांगली एकदम। व्यापारी वर्ग कसा येते त्याच्यात? ही म्हणजे व्यापारी वर्ग हिला जास्त मोठे पैसे, हिला आज मागणी जास्त हा, म्हणजे जे लोकल मार्केट आहे त्याला मागणी चांगले भेटते, सगळ्यात जास्त मागणी। आणि जर इतर शेतकरी लावणारे असतील तर त्यांना तुम्ही काय सांगणार की व्हरायटी लावायच्याबद्दल काय, कशी लावली पाहिजे की नाही लावली पाहिजे, काय वाटतं? व्हरायटी लावलीच गेली पाहिजे। इंडस 11ची व्हरायटी एकदम सुपर आहे। मी आता 2 वर्षापासून कंटिन्यू करते, लावताय कंटिन्यू राहते माझ्याकडे। 12 महिने लावतो मी। धन्यवाद।